आज आपण साडीपासून किचनला असा पडदा तयार कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग आज बघा, ही माझ्याकडे साडी आहे. आज अगोदर आपण त्याची उंची, लांबी आणि रुंदी असं हे माप घेतलेलं आहे. तर बघा, उंचीनुसार आपल्याला साडी जी आहे ती पूर्ण कट करून घ्यायची आहे. तर इथं मी बघा उंचीनुसार ही साडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला जी आडवी रुंदी आहे ती टाकायची आहे. तर इथं माझी आली होती 50 इंच. तर मी इथं 50 इंच टाकून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्तीच्या चुन्या हव्या असतील तर तुम्ही त्याच्यात 15 आणि जास्तीत जास्त तुम्हाला हवे तेवढं तुम्ही ॲड करू शकता. असंच मी दोन्ही साईडचे जे पडदे होते आडवे आणि उभे, तर ते मी कट करून घेतलेले आहेत. एका साईडने बघा याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने नाडी टाकता येईल असा हा एक फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, हा आपण फोल्ड या पद्धतीने केला आहे आणि आता याच्यात नाडी टाकून आपण किचनला बांधून घेणार आहोत. तर हे बघा, हे आपलं किती सुंदर दिसत आहे ना. तर हे मी लावण्यासाठी बघा, जे मिशोवरून हुक भेटतात ते मी हुक इथं ऑर्डर केले होते. तर या पद्धतीचे हे हुक आहेत आणि हे खूप जाम असे बसलेले आहेत. तर इथं मी 4 हुकचा वापर केलेला आहे. सोफ्याच्या गाद्या खूपच खराब झाल्या होत्या, म्हणून विचार केला आज आपण साडीपासून सोफ्याला नवीन अशा कवर असा शिवून टाकूया. तर या सोफ्याच्या गादी होती ती एक मी मापाला घेतली आणि त्याच्यानंतर बघा, ही साडी मी या पद्धतीने घेतलेली आहे. मी तशी अंथरून डबल फोल्ड केलेली आहे. त्याच्यावर अशी या पद्धतीने आपण ठेवून बघायची गादी कुठून पुरती येते. तर मी इथं उभी ठेवलेली आहे. तर ही उभी या 2 फोल्डमध्येच पुरत आहे. तर या पद्धतीने बघा, मी माप घेऊन याला कटिंग करून घेतलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने हे गादीचे कवर आहे ते तयार होणार आहे. तर बघा, आता उलटं करून दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपला गादीचा जो कवर आहे तो एक असा हा तयार झालेला आहे. तर बघा, आतमध्ये शिलाई टाकायची आणि जो आपण गादी घेतलेली आहे त्याला असं आतमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हा आपला गादीचा कवर तयार झालेला आहे. याच पद्धतीने बाकीचे सर्वसुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत. तर एका साडीत बघा 7 गाद्यांचे कवर तयार होतात आणि जो खालचा 3 गाद्यांचा मोठा सेट असतो तो तसाच राहतो. तर मी इथं पदराचा भाग जो आहे तो इथं यूज केलेला आहे जॉईंट करून. तर तुम्हीसुद्धा असा जुगाड जो आहे तो करून नक्की बघा. आणि माझा हा सोफ्याचा कवर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.